स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीतून महाराष्ट्रासाठी गुंतवणूक, ज्ञान, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील दावोस दौरा महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरतोय। दावोस दौरा हा केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून ज्ञान, तंत्रज्ञान आणि FDI मिळवण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। याचा थेट फायदा भारताला आणि विशेषतः महाराष्ट्राला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धोरणात्मक स्वरूपाचे अनेक सामंजस्य करार करण्यात आले। यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह, लंडन ICCI, इटली नॉर्वेजियन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, सिंगापूरमधील सुबाना जुरॉंग यांच्यासोबत तांत्रिक सहकार्याचे करार झाले। या करारांमुळे अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्ट आणि पायाभूत सुविधांमध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात येणार आहे। राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी मेडटेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर यंदा विशेष भर देण्यात आलाय। दावोसमध्ये झालेल्या चर्चांमधून राज्यासाठी आरोग्य क्षेत्राचा रोडमॅप ठरवण्यात आला असून महाराष्ट्रात मेडटेक स्टार्टअपची भक्कम इकोसिस्टम उभी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या दौऱ्यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची रायगड पेन ग्रोथ सेंटर। नवी मुंबई विमानतळापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे। PPP मॉडेलवर आधारित हा देशातील पहिला प्रकल्प असून येथे प्लग अँड प्ले पद्धतीने उद्योग त्वरित सुरू करता येणार आहेत। या ग्रोथ सेंटरमध्ये BKCच्या धर्तीवर नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट उभारण्यात येणार आहे। येथे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स, फिनटेक इकोसिस्टम। या घोषणेनंतर सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत। कोरिया, स्वित्झर्लंड, अमेरिका, फिनलँड, दुबई, सिंगापूरमधील अनेक दिग्गज कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। यामध्ये फेडेक्स, ह्युंदाई, मस्क, मॅपल ट्री, इंडोस्पेस, ट्रिबेका डेव्हलपर्स यांसारख्या जागतिक कंपन्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट, जपानच्या JBICचे गव्हर्नर ह्युंदाई, मस्क, HP इस्रायल इनोव्हेशन ऑथॉरिटी आणि फिनलँड सरकारच्या प्रतिनिधींशी महत्त्वपूर्ण चर्चा केली। दरम्यान दावोसमधील मॅग्नेटिक महाराष्ट्र पॅव्हेलियन उद्योजकताचे आकर्षण ठरले। अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी पॅव्हेलियनला भेट देत महाराष्ट्रातील संधींमध्ये रस दाखविला। दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी केवळ गुंतवणूकच नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक भागीदारीची नवी दारे उघडली गेली आहेत। तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या विकासाला वेग मिळणार आहे। जहां तक महाराष्ट्र का सवाल है तो हम लोगों ने इस बार बड़े पैमाने पर स्ट्रेटेजिक MOUs पर ध्यान केंद्रित किया है। हमने बर्कले के साथ, यूनिवर्सिटी ऑफ बर्कले, यूनिवर्सिटी ऑफ अपने MIT के साथ, या इंस्टीट्यूट ऑफ जियोलॉजी जो है उसके साथ, ऐसे जो बहुत ही आइकॉनिक दुनिया के इंस्टीट्यूशंस है उनके साथ हम लोगों ने टेक्निकल और स्ट्रेटेजिक MOUs किए हैं इस बार, कि जिसके कारण हम नॉलेज और टेक्नोलॉजी दोनों अपने देश में ले जा सकते हैं, अपने स्टेट में